लेट झाले खूप मला. आणि मी पुढे पोहोचलो कॉलेजजवळ. बोललो जरा नाश्ता करूया, वडापाव खाऊया. कारण आम्ही कॉलेजला असताना यांच्याकडेच वडापाव खायचो. आमचं कॉलेज इथं होतं, मी इकडेच कॉलेजला होतो. नाश्ता करून झाला, आता पण निघालो पुढे चिपळूणला पोहोचलो आपण 6:15 ते. ते बोलतात ना निसर्गरम्य कोकण, ते हेच आहे. असंच खूप सुंदर व्ह्यू होता. तर पोचला आपण पुढे खेडला. CNG पंपामध्ये उभा होतो. खूप लाईन होती CNGला. तर आपण बोललो थांबावंच लागेल, कारण गाडीत CNG कमी होती. गाडीत CNG भरली ना, आपण निघालो परत ऑन द वे. पाऊस पण काय ऐकत नव्हता. मध्येच येतोय, मध्येच जातोय. याला कंटाळा आलेला गाडी चालवायला. पण काय करू शकत नाही, कारण आपल्याला ह्या पावसातून गाडी चालवावीच लागते आणि विरारला जावंच लागतंय. नाद करते काय. आणि मी पुढे पोचलो विरारमध्ये. बघा, एकटाच सामान पॅकिंग करतोय आणि माझा भाव आणि बाकीचे मित्र फक्त बघायचं काम करतात. काम तर काय जरा पण करत नाही. रेडी झाल्यावर नारळ फोडला गाडीजवळ. तर जेवायला थांबलोय. सगळे जेवतात आतमध्ये. तेव्हा सगळे जेवतात. अवघा डबा धुते बघा. डबा धुवायचं काम करतात ते बघा. ते बघा. आणि सगळ्यांनी जेवून झोपले होते मस्त. सगळ्यांनी ताणून दिली होती. एकट्याला आलेला मला खूप कंटाळा. बोललो जरा लावतो गाणी गणपतीची, शक्ती तुरा. मग काय गाणी लावल्यावर आपला भाऊ उठला, नित्तू भाऊ आणि आपला राहुल भाऊ. मग नित्तूला बोललो होतं, तू दादा गाडीवर बस आता. मला आलेला खूप कंटाळा, कारण 2 दिवस मी सतत ड्रायव्हिंग करत होतो. खूप कंटाळलेलो मी. मग आपला भाऊ बसला गाडीवरती, चाललाय रपारप रपारप. तर सकाळी पोचला आपण मार्गतमानला. गाडी घेतली आपली 20 सीटर गाडी आपलीकडे उभी ठेवली होती मित्राच्या घरी. तर तिकडून गाडी घेऊन आपण रिटर्न निघालो गुहागरला. भाऊ आपला पुढे गेला अर्टिका घेऊन. मी चाललोय आपला मागून. तर बोललो घरी जाऊन मस्त आहे की आराम करेन, बाय.